पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहराची अचानकपणे पाहणी केली। दरम्यान त्यांनी कुर्डूतील मुरुम उपसाच्या संदर्भात देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। कुर्डूमध्ये झालेला मुरुम उपसा हा बेकायदेशीर असल्याचं गोरेंनी म्हटलं। त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्याची माहिती गोरेंनी दिली। ग्रामस्थांनी गावाला वेठीस धरू नये, ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे असं गोरेंनी म्हटलेलं आहे। गाव बंद ठेवून प्रश्न सुटणार नाही असं गोरे म्हणतात। नाही, त्या ठिकाणी आपण बघाल की जो अहवाल प्राप्त झालेला आहे 2 दिवसापूर्वी कलेक्टर महोदयांनी त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन एक अहवाल दिलेला होता। त्या अहवालामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं आहे, कारण त्या ठिकाणची जी कामं आहेत कामंही संपलेली होती आणि बाकी ते उत्खनन करायला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती। त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे, अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे, आणि त्यांनी ग्रामस्थांनी त्या अशा काही लोकांनी गावालाही वेठीला धरू नये। जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली आणि त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनानेही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढे काम केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।